मित्रांनो तर फायनली विमानात बसायला निघालोय आता. मित्रांनो तर फायनली आलोय आणि शेवट अजून एक चेकिंग होते. हवाई सुंदरी हे थायलंडचे. Where is the sequence? Okay, this is my. Yes, window seat. ओके. हे दोन मित्र आहेत आपले रशियाचे आणि हे आपल्या बरोबर सिटिंगला आहे. तर ह्यांना मित्रांनो तर फायनली विमान नव्हे रनवेला लागले आणि जोरात पळायला लागले. आता इच्छा आवाज असलं स्पीड जोरात उचललं तिरकं झालं अय्यो. मित्रांनो तर फायनली बघा मुंबईचा कसा व्ह्यू येतो इथनं विमानात. मित्रांनो पाहू शकताय सगळं ढग दिसतंय ढगाच्या वरती आपण. मित्रांनो तर बँकॉकला पोहोचलोय पाहू शकताय. रोड बीड कशी टकाटक एकदम. Namaste. नमस्ते Namaste. Leli Sasta, Lelo Sima. नाही. मित्रांनो तर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये पाहिलं की आपण एअरपोर्टवरची सगळी क्लिअरिंग करून आपण बोर्डिंग गेटला येऊन बसलो होतो आणि आपल्याला विमानात बसायचं होतं. तर आता फायनली आपण विमानात बसणार आहे आणि विमानाचा प्रवास कसा असतोय आणि आपण बँकॉकला कसं पोहोचतोय हे तुम्हाला दाखवणार आहे ह्या ब्लॉगमध्ये. ह्याच्या अगोदरचा ब्लॉग कोणी पाहिला नसेल ज्याच्यात आपण एअरपोर्टला कसं पोहोचलो आणि एअरपोर्टवर पैसे वगैरे कसे चेंज करून घेतले ते जाणून घ्यायचे असेल तर मागचे ब्लॉग नक्की पहा आणि नवीन पाहत असेल तर सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो पहा विमान प्रवास कसा असतोय. मित्रांनो तर फायनली आपण तिथं आलोय जिथनं आपलं विमान जाणं आहे 69B. तर इथं बसायचं आहे. इथनं घरी फोन करून सांगू सगळी क्लिअरिंग झाली. आता डायरेक्ट जायचं आहे आपल्याला थायलंडला. फोन करून सांगतो इथनं पुढं फोन व्हायचं नाही त्यामुळे शेवटचा एक फोन करून सांगूया. इकडं बसूया. फ्लाईट कुठं चांगली आहे इथं चांगली. मित्रांनो तर हा भाऊ आपला नाही वे कॅनडाचा भेटलाय. दिस आय एम टेलिंग दिस ब्रदर मेट फ्रॉम कॅनडा. नाईस टू मीट यू. ह्या भावाला भेटून चांगलं वाटलं. तर ब्रो व्हॉट यू से टू पीपल ट्रॅव्हलिंग इज इम्पॉर्टंट ऑर नॉट? Traveling is important for the soul, yeah. Okay. Definitely, if you can afford to do it, go out and travel and see the world because it's very beautiful. You are very beautiful. Yeah. How much country you are travel so far? Lots, many. Lots, Maybe 15, 20. Okay. I travel 5 countries. I am my aim to travel whole world. Because I am a little bit from middle class family, so I arranging budget and then I travel. Oh, very smart. Very good. Good to hear that. Okay, nice to meet you. मित्रांनो तर आता नाही वे मी इथंच बसलो होतो. आपण निघालो थायलंडला. तर इथनं आपल्याला विमानात बसायचं शेवटच्या पॉईंटला येऊन बसलो. इथं येऊन हे सर बसले आपल्या शेजारी. सरला विचारलं कुठले तर सर आहे आयर्लंडचे पण सर आत्ता राहतात व्हिएतनाममध्ये. यू आर फ्रॉम आयर्लंड. यू आर लिव्हिंग राईट नाव इन व्हिएतनाम. Yes, I have been a teacher in Vietnam for a long time. Okay. Nice to meet you, sir. And you too. Okay. I've spent a few days in Mumbai. Okay. How you feel in Mumbai? I like Mumbai very well. I've been there a few times. Okay. I like it very much. Yeah. How's the people of Maharashtra? I think they are very friendly. Okay. Yeah, I just know Mumbai. I don't know. It's a very big state. Okay. So Big state. I only No. know In Mumbai. you go in famous tourist places. You find very good people. Yeah. From Mumbai outside in Maharashtra. Yes. Never had any problem there. Okay. No problem. So nice to meet you, sir. And you too. मित्रांनो तर हे सर निघालेत. हे आपले आयर्लंडचे होते आणि ते चाललेत व्हिएतनामला. 76 वर्ष वय आहे त्यांचं. तरी फिरलेत 50पेक्षा जास्त देश फिरून झालेत. तर शिक्षक होते ते पेशाने. त्यांचं माझं चांगलं कॉन्व्हर्सेशन झालं. मला तेवढी इंग्लिश येते बाबा की बोलू शकतोय मी विदेशी माणसाबरोबर. काय सेंटेन्स नाही जमत बाकीचं जमतं एकदम व्यवस्थित. एवढं तर बोलू शकतोय मी. अशा प्रकारे आहे. थोडे लाईट कमी आहे त्यामुळं व्हिडिओची क्लॅरिटी नाही आहे. नाव काय बाळा तुझं? नाम क्या है तुम्हारा? हर महादेव. मित्रांनो तर आपण नाही बोर्डिंग गेटला आलो होतो 59ला. तर 59ला नाही आपलं विमान नाही आहे.
ती नाही वे दुसऱ्याच गेटला 67ला जाऊन उभा राहिले, कारण लवकर आलं होतं त्यामुळं नाही वे आता 67 नंबरच्या गेटला जायचे. आता तुम्हाला दिसतंय का नाही काय माहिती, लय काळं काळं दिसत असेल तर 67 नंबरच्या गेटला जाऊन थांबूया, बघूया नक्की काय. इथलंच आहे 67, लय लांब नाही, मला वाटलं लय लांब. चला गेट चेंज होत राहतात अशा प्रकारे आहे. तर चला मित्रांनो, तर फायनली आपल्याला ज्या फ्लाईटमध्ये जायचं आहे ते इथं आहे बघा, बँकॉकची बरोबर 55 मिनिटांनी 12:55ची फ्लाईट आहे, VZ 761 नंबरची. तर चला, अजून अनाऊन्समेंट नाही झाली, त्या दादानी मला अगोदर सांगितलं होतं VZ 728 अशा प्रकारचे आहे. आणि इथनं तर तुम्हाला विमान पण पाहायला भेटेल. कुठे आहे नक्की विमान? चला मित्रांनो, इथे इकडून चांगलं येते. तर मित्रांनो, फायनली आपल्या पासपोर्टवर नाही वे पहिला स्टॅम्प लागला आहे, तुम्हाला दाखवतो. इतके बाय रोड आपण क्रॉस केले तिथं काही स्टॅम्प मारतच नव्हते, फायनली स्टॅम्प मारला, तुम्हाला दाखवतो मी. माझ्या पहिला स्टॅम्प लागला आहे पासपोर्टला, हे पाहू शकताय. थायलंडचा पहिला स्टॅम्प आहे. अशा प्रकारे आपल्या पासपोर्टला पहिला स्टॅम्प लागला आहे. आणि असे हे सगळं भरून टाकायचं आहे आपल्याला, इतक्या लांब लांब फिरायचे. चला, पहिला म्हणजे हा आपला टोटल 5वा देश आहे, पण पहिला मी बाय एअर चाललो आहे. तर तुम्हाला आता विमानात बसलेल्याचा अनुभव पण सांगतो. आत्ताच पाहू शकता तुम्ही काय झालं आहे. आपले बोर्डिंग होती 59 नंबरच्या गेटनी, आता आपल्याला 67 नंबरच्या गेटवर बोर्डिंग आहे. अशा प्रकारे आहे. चला, क्लॅरिटी आहे नाही तर असं पकडलं तर क्लॅरिटी येते. हर महादेव मित्रांनो. तर मित्रांनो, आपण नाही आता थायलंडला चाललो आहे. तर थायलंडला निघालो आहे. तर मग असे आपल्याला आयलंडचे भेटले होते ते बाबा, जर 76 वर्षाचे. तर आता मी नाही वे इथं बसलो होतो, तर आपल्या शेजारी येऊन बसलेत. ते पाहू शकता, हे केनियाचे आहेत. वेअर आर यू फ्रॉम ब्रो? वेअर आर यू फ्रॉम? केनिया. केनिया. Nairobi. मुरांगा. तर मित्रांनो, ह्यांना बघा लांब लांब नाही येतात. आता हे केनियाला चालले. तर आता लकीली मला आता मी नाही इथं एअरपोर्टवर बसले माझ्याकडे 3 जणांची असेच बोललो मी. मला एवढं इंग्लिश येतं की बाबा समोरच्या संग बोलू शकतो, एवढं येतं आहे, त्यासाठी तर निघालो आहे. तर अशा प्रकारे आहे ते ह्यांना भेटून. नाईस टू मीट यू ब्रो. हॅलो. ही इज व्हेरी शाय फ्रॉम कॅमेरा. No, I'm using my phone. ओके. चला मित्रांनो, तर फायनली आपल्याला बोटिंग चालू झाली. बोर्डिंग चालू झाली. आपण ओके ओके बोर्डिंग हां boarding pass? येस 11. ओके. मित्रांनो, तुम्हाला माझं पहिलं रिॲक्शन दाखवतो. आता विमानात पाहिल्यावर किती मोठं आहे काय मी अजून कधीच पाहिलं नव्हतं जवळनं. तर पाहूया. लाईटच नाही आहे यार, फ्लॅश लाईट लावून काढायला लागेल व्हिडिओ, तेव्हा चांगला येईल. आता ओके. तर चला मित्रांनो, फायनली लाईट आली, जरा उजेड आलाय आणि आपलं विमान. अरे वा वा वा, पहिल्यांदा विमानात बसायचा चाललाय तुमचा भाऊ. मित्रांनो, हे पाहू शकता इथं वेट, काय नाव आहे एरोप्लेन कंपनीचं, वेट जेट एअरकॉम अशा प्रकारे आहे. तर इथं जेवण वगैरे नसतंय काय ह्याच्यात, आपण काही घेतलंच नव्हतं त्यामुळे काय असणार आहे तेव्हा. चला जाऊ दे. बघा मित्रांनो, फायनली विमानात बसायला निघालाय तुमचा भाऊ. ओके. पाहू शकता इथं लाईनला लावून जायला लागते. मित्रांनो, तर फायनली विमानात बसायला निघालोय आता. तर डायरेक्ट टनेल टाईप बनवलंय.
बोर्डिंग म्हणते त्याला, बोर्डिंग पास आणि बोर्डिंग होतंय आपण विमानामध्ये. इथं जर फॅन लावला होता तर बरं वाटायचं होतं, बाकी गरम होतंय. आता विमानात बघू शकता एवढं मोठं विमान आहे. आता इथं फोटो बी येणार नाही चांगला संध्याकाळच्या वेळेस. दिवसा असतं म्हणजे मस्त फोटो काढला असता. लय मोठं विमान आहे तसं. मित्रांनो तर फायनली आलोय आणि शेवट अजून एक चेकिंग होतं. हा भाऊ आपल्याला परत भेटलाय, जो आपल्याला पुढे जाऊन भेटला होता. भाऊ भेटला परत. तुम्हाला भेटून चांगलं वाटलं परत. ओके तर मित्रांनो आता हे थाई एअरलाईनचं विमान आहे. इथपर्यंतच आपले महाराष्ट्राचे लोक होते, म्हणजे इंडियाची लोक होती. आता इथं थाई लोक पाहायला भेटते. नमस्कार सर. थँक्यू सर. ओके 12 नंबर. मित्रांनो तर फायनली आलो विमानात. मित्रांनो तर फायनली आलोय आपण. आता पाहूया किती लांब आहे. पहिलं तर वॉशरूम वगैरे कुठे आहे ते विचारून घेतलं पाहिजे जायला बरं आपल्याला. हे पाहू शकता इथं हवाई सुंदरी, हे थायलंडचे. दिस नंबर मॅम 11F. Here is the sequence. Okay, this is mine. Yes, window seat please. Okay. Thank you. 1 second. आपलं सीट भेट. मित्रांनो तर फायनली आपल्याला आपलं सीट भेटले. तर हे पाहू शकता 11F काय ते होतं बरोबर. विंडो सीट त्यांना मी सांगितलं होतं त्या मॅडमला, विंडो सीट द्या. माझा पहिलाच प्रवास आहे. अशा प्रकारे ही नाही उघडत वाटतं, काचच आहे. अशा प्रकारे एकदम कंजेस्टेड असा स्पेस असल्यागत वाटतंय मला बसायला. आणि हे असं हे काय काम करायचं असेल तर अशा प्रकारे करू शकतो. लॅपटॉप वगैरे ठेवून अशा प्रकारची जागा आहे. तर तिकडचंच घ्यायला पाहिजे होतं. उतराय बितराय बरं पडलं असतं. तर इथनं काही व्ह्यू दिसायचं आहे रात्रीचा. पाहू शकतो किती स्टाफ आहे इथं विमानाला गाईड. काय ह्याचं पंख बघा किती लांब आहे. मित्रांनो तर विमानात बसल्यानंतर ना तुम्हाला असं सीट आहे. सीटवर तुम्हाला दाखवलंच की इथं हे आहे टेबल टाईप. त्या टेबलवर मी माझी बॅग ठेवली आणि सीट बेल्ट पण आहे. तर सीट बेल्ट लावलं आहे आपल्याला. आणि इथं वॉशरूम आहे. ते वॉशरूम नाही आहे, फक्त आपण विमान उडलं ना त्यावेळेसच आपण वापरू शकतोय डायरेक्ट, कारण त्याची जी सिस्टीम आहे ती डायरेक्ट खाली जाते. असं अशा प्रकारे आहे. आणि हे आपले मित्र एकदम भारी आहेत, एकदम भारी माणसं भेटतात मला सोबत. बोलायला पण चांगले मस्त ट्रॅव्हलरच आहेत ते पण. तरी विमान हलायला लागले. आता विमान उडतंय कसं ती सुद्धा तुम्हाला दाखवतो. माझी पहिली रिॲक्शन कशी ही ह्यांना रेकॉर्ड करायला लावतो. भीती वाटते का काय माझी ती पण नव्हे. मोबाईलमध्ये त्यांच्याजवळ मोबाईल देतो आणि रेकॉर्ड करायला लावतो. नो 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 व्हॉट इज दे डुईंग. ओके ओके. मित्रांनो तर अशा प्रकारे ते इन्स्ट्रक्शन देतात की बाबा कशा प्रकारे बांधायचे. पण काय कळा नाही आपल्याला काय बोलतात ते थाईमध्ये. मित्रांनो फायनली विमान रनवेला चाललंय. मित्रांनो तर विमान मागं चाललंय. ऑयला कसलं लांब आहे ही पान. आईच्या गावात कसले मोठे मोठे विमान आहे. हे पाहू शकताय असल्याच ह्याच्यात पेट्रोल असतं. हे दिसतंय का खालचं, ह्यात पेट्रोल असतंय. तर मित्रांनो फायनली आता ही कसले मोठे मोठे विमान आहेत. सगळे विमान दिसतात.
हर महादेव मित्रांनो. तर मित्रांनो फायनली तुमचा भाऊ विमानात बसलाय आणि विमान आता पळायला लागलंय, असं जोरात पळायला लागलंय मित्रांनो. आता टेक ऑफ करेल असं वाटतंय. तर टेक ऑफ करताना भीती वाटते का काय ते मी तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे. तर आता एवढं स्पीड पकडा नाही, किती कधी टेक ऑफ करते काय माहिती. आता मी शेवटपर्यंत रेकॉर्ड करतो आणि मधला जो पोर्शन आहे ना मी तो कट करेल. आता विमान जोरात पळायला लागला एकदम, हे पाहू शकताय अशा प्रकारे. बघूया कसं कधी टेक ऑफ करते काय होतंय. ओ ओ ओ ओ ओ दमादमानीच चाललंय. माझा पहिला एक्सपिरियन्स आहे विमानातला. आता सरळ झालंय विमान, पाहू शकता. इथनं पूर्ण लाइटिंगच लाइटिंग दिसते. तिकडं हे रनवे दिसते, ह्याच्यावर पळतंय मित्रांनो. तर फिरून फिरून विमान आता रनवेवर आलंय. आता रनवेवर एकदम स्पीड पकडलं असं आणि इथं 5-5 मिनिटाला विमान होत आहे त्यात मोठीच्या मोठी त्या एअरपोर्टला. तर आता लाईट डाऊन झाली पूर्ण. आता बरोबर टायमिंगला थोडं होतं बहुतेक विमान, असं मला वाटतं 1 वाजले. विमान बरोबर 12:55ला चाललं होतं. तर आता बघूया हे स्पीड पकडते का नाही विमान. तुम्हाला दाखवलंच मी शेवटपर्यंत पहा. आणि म्हणजे कसं तिथं पार्किंगला लावलेलं असतं विमान, तिथनं टनेलमधनं आपण नव्हे विमानात बसायचं. विमानात बसल्यानंतर ना ते विमान रिवर्स घेतात, रिवर्स घेऊन सरळ करून ह्याच्यावर आणतात रनवेवर. रनवे मग स्पीड पकडतात असं असेल असं मला वाटतंय. रनवेपर्यंत तर आलोय, रनवेपासून पुढे काय होतंय ते तुम्हाला सांगतो. मित्रांनो लाईट डाऊन झाली, लाईटच बंद झाली म्हणजे थोडक्यात. तर बघूया आता मला कसं ते ऊन झालं व्हायला लागलं. आता मला माझं तोंड फ्लॅश लाईट मारून दाखवतो. सगळं कोंडीलंय आणि मी एकटाच आहे अशा प्रकारे. बघा इथनं ती फ्लाईट चाललंय, आता दिसेल तुम्हाला. दिसते का मित्रांनो काय खतरनाक व्ह्यू येतोय, पण ह्याच्यात काय दिसत नाही गोप्रो. मित्रांनो तर फायनली विमान नव्हे रनवेला लागले आणि जोरात पळायला लागले. आता इच्छा गावात असलं स्पीड जोरात लई जोरात पळायला लागले. मी पहिल्यांदाच कसलं पळतंय हे जोरात. हे पाहू शकते कसलं जोरात पळतंय इथं. एकदम खतरनाक स्पीड पकडलंय आता. आणि आता टेक ऑफ करेल असं वाटतंय मला. अजून पळवलं बहुतेक. लय खतरनाक पळतंय. उडानच्या वेळेस जा. नुसतंच पळतंय. उचललं तिरकं झालं अय्यो. आलं आता हवेत आलं. अजून पण इन्क्लाइनच आहे, वरती चाललंय मित्रांनो. इकडे बघायचं का खाली सगळे आता बारीक दिसायला लागलंय. हे पाहू शकताय मुंबई. अजून पण तिरकच आहे, असं इन्क्लाइन अजून हे झालं नाही, सरळ झालं नाही. असं कसं ही झालं का वाटतं आपल्याला. विमान नाही आपण पाळण्यात गेलो कसं असं एकदम वरती जाऊन खाली आलं झालं का, मला तसं फील आलं. आता इथनं एक फोटो काढूया आपण. चला अशा प्रकारचा एक्सपिरियन्स होता. तर अजून मित्रांनो तर फायनली नाही विमान उडालंय. आणि विमान नाही तिरकं झालं होतं थोडं, कारण विमानाने येढा मारला बहुतेक. असं झालं थोडं तिरकं होऊन परत येढा मारल्यागत झालं. तर पाहू शकता मुंबईचा व्ह्यू कसा दिसतो इथनं वयनं मुंबई शहराचा. आणि हे आता आपण आलोय समुद्राच्या वरती. समुद्र आहे का काय तलाव आहे मध्ये, काय दिसत नाही मला. असं जोरात पळत नसल्यागत वाटतंय मला, एका जागेवर थांबल्यागत वाटतंय असं बुंग. काळा दिसत नाही, काळा दिसतंय सगळं. कुठे वॉशरूम येते. ओके कोण गेलंय का वॉशरूम मित्रांनो. मित्रांनो
मित्रांनो तर फायनली आपण विमानात आहे आता आणि विमान नाही वरती आलेलं आहे आणि एकदम स्टेबल आहे. वॉशरूमला जायला आलेलो आहे. तर हे भाऊ आपले भेटलेत. कुठले तुम्ही? इकडे कुठले तुम्ही? बायकोला नाही ना सांगता आलाय बायकोला सांगता आलोय पण मित्रांनो तो विमानाची शिफ्टी इथं पाहू शकता. अशा प्रकारची युनिट आहेत आणि इथं खाण्याचे वगैरे काही साहित्य असतात या बॉक्स मध्ये. आणि इथं असं वॉशरूम आहे. तो वॉशरूम दाखवतो तुम्हाला कसं आहे. मित्रांनो तो हे टॉयलेट आहे पाहू शकता अशा प्रकारचं इथल्या आणि एअर फ्लश आहे. एअर फ्लश मित्रांनो तर फायनली निघलोय आता. मुंबईच्या बाहेर निघलोय का नाही तेच कळा नाही मला, कारण सगळे खाली लाईटच दिसतात. आणि मित्रांनो ज्यांनी तिकीट मध्येच हे घेतलं होतं जेवण वगैरे, तर त्यांचं जेवण पण आलेलं आहे. सँडविच आणि हे पाणी बॉटल दिलेली त्यांना अशा प्रकारे आहे. तर आपण काही घेतलं नव्हतं, आपण डबा बिबा आणला होता. मी त्यासाठी स्वतःची पाणी बॉटल आणली होती. त्यासाठी ती का 2000 रुपये वाढत होते तिकीट, त्यामुळे ते नाही घेतलं मी. चलो मित्रांनो तर फायनली बघा मुंबईचा कसा व्ह्यू येतो इथनं विमानातनं. अजून विमान नाही वय तिरकं उंचच चाललंय, अजून वरती गेलं नाही एकदम. अशा प्रकारे मुंबई शहराचा व्ह्यू येतो इकडं. त्या साईडनी डोंगरच दिसत असेल, ह्या साईडनी मुंबई शहर आहे. मित्रांनो तो विमान एका साईडला टील चालू आहे, म्हणजे वळतंय थोडक्यात विमान. तर विमान आता उतरणार आहे इंडियन टाइम नुसार बरोबर 6:15 झालेत आता. पाहू शकता 6:15 इंडियन टाइम आहे का इथला टाइम आहे? इंडियनच टाइम दिसतोय. 6:15 झाले. इकडं डग दिसतात खाली, पण ह्यात काही दिसणार नाही. दिसले का ढगाची होती? मित्रांनो पाहू शकता सगळं ढग दिसतंय. ढगाच्या वरती आपण आता लँडच कळलं. आपण 10-15 मिनिटात तर उतरल खाली. मित्रांनो पाहू शकता सगळं ढग दिसतंय. ढगाच्या वरती आपण आता लँडच कळलं. आपण 10-15 मिनिटात तर उतरल खाली. मित्रांनो तर फायनली पोचत आलोय. आता आपण आलोय थायलंडमध्ये बँकॉकला. तर पाहू शकता खाली अशा प्रकारचा व्ह्यू दिसतोय. तर ते उतरणार आहे आता. सीट बेल्ट वगैरे घाला असं सांगता येते. मित्रांनो तर बँकॉकला पोहोचलोय. पाहू शकता रोड बीड कशी टकाटक एकदम. गार्डन बिर्डन आहे. आता हे तुम्हाला मी बरोबर ह्याच्यापाशी ब्लेडपाशीच बसलोय, त्यामुळे ब्लेडच दिसेल. आपण फायनली एअरपोर्टवर आलोय वाटतं. लँड करतोय आता आपण. ओके लँड आलोय जमिनीला. लँड करतो. येताना थोडा झटका बसतोय उतरताना. तर फायनली विमान थांबले. आता आपण स्वर्णभूमी एअरपोर्ट
बँकॉकला पोचलेलो आहे. तर चला जाऊया आपण. कंटाळा आला का बसून बसून, झोप बी नाही आली मला एवढी व्यवस्थित. दरवाजे उघडतात तिकडं बघा, ते भाऊ दरवाजे उघडते. साडेसहा वाजता पोचलोय लोकल टाइमला. हॅलो, you are staying in Thailand or going to Vietnam? Connecting flight. Okay. मित्रांनो तो फायनली उतरतोय भाऊ. कटाळा आला नाही बारा भाऊ बसून बसून. झोप बी लागली नाही मला तर. असं एकदम कसं होतं तर माहिती का, असं मला तर छत कसं होतं तर इतकं. ओके अशा प्रकारे टनेल असते. आपल्याबरोबर ते रशियाचे बसायला होते दोघं. चला इथनं जाऊया आता. पहिलं वॉशरूमला जाऊया. प्लस ते आपल्याला आता सिम कार्ड घ्यायचे जाऊन. तर मित्रांनो बँकॉकमध्ये पोचलोय आपण सुवर्णभूमी एअरपोर्टला. तर इथनं आता काय करायचं मला काय नाही. पहिलं तर सिम कार्ड घेऊया आणि मग हॉटेल आपण बुक केलं आहे ती पण आपल्याला 12 नंतर भेटलं आहे. त्यामुळं इथंच जवळपास काय आहे एक्सप्लोअर करण्यासाठी ते पाहूया, जाऊया. मित्रांनो ते हे एअरपोर्ट पण खूप मोठं आहे. पाहू शकता किती मोठेच्या मोठे नुसते प्लेनच आहे. तर बेसिकली काय असतंय हे दिसतंय का, इथं प्लेन येऊन लागतंय. मग ती जी दिसतंय आलेलं त्यातनं दरवाजा उघडतोय, प्लेनचा दरवाजा उघडतोय. मग असं आपण फिरून यायचं असतंय. अशा प्रकारे आहे. आपल्याला ते मागच प्लेन थांबलं होतं. जर जवळ आलं असतं तर आपण इथं पण उतरलो असतो आणि इथनं असं आलो असतो. इथं उतरलो असतो आणि इथनं असं आलो असतो आपण. नव्हतं हे रोबोट टाईप आहे, सेल्फ क्लिनिंग. हां माझ्याकडे येते का काय, स्वतः क्लीन करते. पाहू शकता जिथं गाण दिसते अशा प्रकारे आहे. तर चला मित्रांनो, तर आपण नाही सुवर्णभूमी एअरपोर्टला आलोय आणि आता बाहेरच निघतोय. तर इथं एअरपोर्टमध्येच तुम्हाला सिम कार्ड भेटतंय. सिम कार्ड 599ला 399 बात आहे आणि 5 दिवस आहे. 500 बातला 8 दिवस आहे. 700 बातला 15 दिवस अनलिमिटेड आहे. अशा प्रकारे आहे. डॉलर हां डॉलर चलेगा 20 हां $20 टू मच. नमस्ते नमस्ते नमस्ते. ले लीजिए सस्ता, ले लो सीमा. नहीं महंगा है यार बहुत. हाँ एक्सपेंसिव. Wait sir, if you go to outside same price everywhere now in Thailand 699 for 15 day unlimited 5G. Okay. How much in dollar? 20. $20. म्हणजे 1800 रुपयात 15 दिवसाचं रिचार्ज आहे. मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि नवीन पाहत असाल तर सबस्क्राईब नक्की करा. पुढच्या पार्टमध्ये आपण सिम कार्ड कसं घेतलं आणि आपण एअरपोर्टच्या बाहेर कसं निघालो. मित्रांनो आपण लिफ्ट मागून सगळा प्रवास करणार आहे तर कसा प्रकारे मी लिफ्ट मागतोय ते पण तुम्हाला पाहायला भेटेल. तर सबस्क्राईब नक्की करा. चला बाय बाय.